टेराफॉर्म आपला स्टार्ट झालेलं आहे ना. ठीक आहे. तर टेराफॉर्म मध्ये बेसिक इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा आहे, ऍक्च्युली टेराफॉर्म काय यूज करायचं आहे ते बघतोय आपण. तर कशासाठी यूज करतात टेराफॉर्म सांगा जरा. Yes, instead of manually creating resources, we are doing automation using Terraform infrastructure as a code tool that we are going to use to create our infrastructure on any cloud. But for now, we are seeing on AWS. Okay. So इथे मी तेच information लिहिली आहे. काय आहे Terraform information बघा. What is Terraform? So HashiCorp Terraform is an infrastructure as a code. आपण already बघितलंय, but just एकदा बघून घेऊ. Software tool that allows DevOps team to automate infrastructure provisioning using reusable, shareable, human readable configuration file. Right? The tool can automate infrastructure provisioning. The tool can provisioning in both on-premises and cloud environment. On-premises means जर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर काही काम करायचं असेल किंवा एखादा असा सर्व्हर असेल, एखादा प्रायव्हेट क्लाउड आपण म्हणतो माहितीये, तर प्रायव्हेट क्लाउडवर सुद्धा तो सपोर्ट करतो. ओके. देन इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड काय असतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. देन त्यानंतर आणखी बेसिक इन्फॉर्मेशन तेच आहे. का बरं यूज करतो हे बघितलंय आपण. प्रत्येक क्लाउडकडे एक वेगवेगळी सर्व्हिस आहे, त्यांची स्वतःची इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड सर्व्हिस, बट ते सर्व्हिस त्या स्पेसिफिक क्लाउडसाठी डेडिकेटेड आहे. बट एक असा टूल जो आपल्याला मल्टी क्लाउड मध्ये सपोर्ट करेल तो म्हणजेच कोणता, टेराफॉर्म. राईट. हा इन्फ्रास्ट्रक्चर झालंय ना आपलं, एवढं बघितलंय आपण. ठीक आहे. त्यानंतर आपण टेराफॉर्मचं इन्स्टॉलेशन बघितलंय. इन्स्टॉलेशन तर खूपच इझी आहे, फक्त त्याची रेपॉझिटरी ऍड करायची, ऍड रेपॉझिटरी, अँड देन त्यानंतर आपण काय करतोय, त्याला टेराफॉर्म इन्स्टॉल करतोय. क्लिअर झालं होतं एवढं. ठीक आहे. त्यानंतर आपण टेराफॉर्मची लाईफ सायकल बघितली. काय बघितलं आपण, टेराफॉर्मचं लाईफ सायकल. लाईफ सायकल मध्ये काय येतं, टेराफॉर्म इनिट फर्स्ट येईल. ठीक आहे. त्यानंतर टेराफॉर्म इनिट काय करतं, इनिशियलाइज करतं. काय काय इनिशियलाइज करतं तो बघितलंय का. टेराफॉर्म काय इनिशियलाइज करतोय, प्रोव्हायडर इनिशियलाइज करतोय. आणखी येस, कंप्लीट प्रोजेक्ट इनिशियलाइज करतो. आणखी बॅक एंड कॉन्फिगरेशन पण आपल्याला इनिशियलाइज करतो. ठीक आहे. तर कंप्लीट प्रोजेक्ट तो इनिशियलाइज करणार, अँड देन बॅक एंड कॉन्फिगरेशन, अँड देन कंप्लीट प्रोजेक्ट. आणखी कोणत्या क्लाउड सोबत त्याला काम करायचं आहे, प्रोव्हायडर, तर प्रोव्हायडर इनिशियलाइज करतोय. ठीक आहे. जेव्हा तो प्रोव्हायडर चेक करतोय तेव्हा त्याला काय पाहिजे, प्रोव्हायडर सोबत कनेक्ट करण्यासाठी रजिस्ट्री पाहिजे. करेक्ट. आणि रजिस्ट्री म्हणजेच काय, तर कम्प्लीट पॅकेज ऑफ प्लगइन्स. प्लगइन्स म्हणजे काय, प्लगइन्स एक छोटासा सॉफ्टवेअर असतो जो ज्यामध्ये कम्युनिकेशन इन बिटवीन टू अप्लिकेशन्स, कम्युनिकेशन इन बिटवीन टू अप्लिकेशन्स हे पॉसिबल करण्यासाठी प्लगइन असतो. प्लगइन एक छोटासा सॉफ्टवेअर असतो ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी कॉन्फिगर केलेली असते. ठीक आहे. नेटवर्कचा काहीतरी इश्यू दाखवतोय हा. वाटलंच मला, हा वायफाय काही व्यवस्थित चालत नाहीये.
ओके, आवाज येतोय का ऑनलाईन? चेक करा. हॅलो, योगेश, विनय, सचिन, आवाज येतोय? हा सर. येस सर. स्क्रीन विजिबल आहे? येतो येतो. हां, स्क्रीन विजिबल. ओके, गुड. हा, सो काय डिस्कस करतोय आपण? टेराफॉर्म बद्दल, करेक्ट? हा, तर टेराफॉर्मची लाईफ सायकल आपण बघितली. टेराफॉर्मची सर्वात पहिली जर फाईल आपल्याला लिहायची असेल, टेराफॉर्मची फाईल आपण जर लिहितोय तर ती कोणत्या एक्सटेन्शन सोबत असली पाहिजे? .tf, टेराफॉर्म फाईल. ठीक आहे. देन त्यानंतर आपण काय करणार? फाईल लिहिण्यासाठी आपण स्टार्ट केलेलं आहे. देन त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? सर्वात आधी फाईलमध्ये काय लिहावं लागेल? प्रोव्हायडर लिहावा लागतो, करेक्ट आहे? हा, प्रोव्हायडर मध्ये काय काय असलं पाहिजे? सर्वात आधी कोणता प्रोव्हायडर आहे? AWS. आपण AWS वर काम करणार म्हणून कोणता प्रोव्हायडर? AWS. तर AWS प्रोव्हायडर झाला किंवा यामध्ये कुठला दुसरा प्रोव्हायडर तुम्ही यूज करू शकता. मग त्या रिलेटेड त्याचे पॉइंट्स चेंज होणार. जसं AWS मध्ये रिजन आहे, ठीक आहे? EC2 इन्स्टन्स क्रिएट करताना AMI म्हणतात, इन्स्टन्स टाईप म्हणतात, बट GCP मध्ये हा वर्ड नसेल. ओके, आणि ते कधी समजणार आपल्याला? जेव्हा आपण GCP चं रजिस्ट्री बघणार, टेराफॉर्म रजिस्ट्री बघणार, तेव्हा त्यामध्ये आपल्याला ते कीवर्ड्स कोणते यूज करायचे ते माहिती होईल. किंवा तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. GCP मध्ये VM म्हणतात, त्याला काय म्हणतात? VM, कळलं? अझूर मध्ये पण VM म्हणतात, व्हर्च्युअल मशीन्स. क्लिअर आहे? हा, तर त्या जेव्हा तुम्ही क्लाउड चेंज करणार तेव्हा त्याचे कीवर्ड्स पण चेंज होतील, हे मला म्हणायचं आहे. AWS मध्ये इन्स्टन्स टाईप आहे, बट तिकडे काही वेगळं नाव असेल, मशीन नेम और मशीन टाईप असं काही असेल. क्लिअर? ओके. हा, तर सर्वात पहिला ब्लॉक आपला असतो, हा, कोणती लँग्वेज आहे ही? HashiCorp कॉन्फिगरेशन लँग्वेज. काय करतोय आपण इथे? ब्लॉक्स लिहितोय, आणि खूप इझी फॉर्मॅट मध्ये आहे. ह्युमन रिडेबल आहे की नाही आहे? की व्हॅल्यू आहेत प्रॉपरली? असं काही हार्ड कोडिंग आहे का, जसं आपण जावा किंवा CS मध्ये वगैरे काय करतो? तसं काहीच नाहीये, खूप इझी लँग्वेज मध्ये. ओके, तो फर्स्ट स्टेप प्रोव्हायडर मेन्शन करणे, रिजन कोणत्या रिजन मध्ये आपल्याला काम करायचं आहे ते मेन्शन करणे. देन त्यानंतर आपण काय करतोय? या रिजन मध्ये गेल्यानंतर एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी आपण काय केलं होतं? रिसोर्स लिहिलेला आहे, म्हणजेच EC2 मध्ये जाऊन एक रिसोर्स क्रिएट करणार. EC2 इन्स्टन्स, इन्स्टन्सला कसं लिहितात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. कसं लिहितात? AWS अंडरस्कोर इन्स्टन्स, करेक्ट आहे? हा, तर यांनी हे कुठून मी माझ्या मनाने लिहिलंय का? नाही. कुठे मिळतं? रजिस्ट्री मध्ये मिळतं, AWS टेराफॉर्म रजिस्ट्री, करेक्ट? देन दिस वन इज अ रेफरन्स नेम. नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला? AMI, इन्स्टन्स टाईप, की नेम, सिक्युरिटी ग्रुप. सिक्युरिटी ग्रुप्स आपण मल्टिपल एकाच इन्स्टन्सला देऊ शकतो. देन हा, वन मोर, जर टॅग द्यायचे असेल तर टॅग सुद्धा तुम्ही देऊ शकता. कळलं? ठीक आहे. तर एक काम करू, आपल्या इन्स्टन्सचा आपण ऍक्सेस घेतलेला आहे, त्यावर काम करायला सुरुवात करू. Where is our instance? This one, copy and take an SSH. SSH hyphen I ID underscore RSA at the rate IP address. Enter. Yes. Okay, perfect. Sudo hyphen I. इथे आपली repository आहे. कोणती repository आहे? repository कोणती आहे आपली? Yes, CD batch 25 CD Terraform, करेक्ट? LS. इथे EC2.tf नावाची फाईल आहे. जर तुम्ही चेक करायची असेल तर करू शकता. काय आहे यामध्ये? एकदम छोटासा इन्फॉर्मेशन आहे. कोणत्या रिजन मध्ये आपण काम करणार आहोत, प्रोव्हायडर लिहिलेलं आहे, रिसोर्स मध्ये
दिस परफेक्ट आहे. करेक्ट. हा, वन मोर, यामध्ये तुम्ही काय ऍड करू शकता? टॅग्स. आता टॅग्स ऍड केल्याने काय होणार ते बघा. टॅग्स ऍड केल्याने काय होईल? काय टॅग्स म्हणजे काय असते? टॅग्स मध्ये काय असते? येस, फिल्टर्स और एक्स्ट्रा लेबल्स. कशासाठी? तर त्या स्पेसिफिक रिसोर्सला आयडेंटिफाय करण्यासाठी, फिल्टर आउट करण्यासाठी. क्लिअर? तर मी जर याला ओपन केलंय, आपण आपली बॅच 25 ही काय केलंय? रिबेस केलेली आहे. म्हणून इथे जो फोल्डर क्रिएट केला होता तो आउट डिलीट झालेला आहे. राईट? आपल्या सिस्टम मध्ये क्लोन करायचं असेल रेपॉझिटरी तर काय करावं लागतं? काय करावं लागतं? गिट क्लोन. इथे दिसतंय टेराफॉर्म. कॉपी. एखाद्या दुसऱ्या लोकेशनला मी त्याला क्लोन करून ठेवतोय जेणेकरून आपण कंटिन्युअसली यूज करू. तर आता लाईफ सायकल मध्ये सेकंड कमांड कोणती असते? गिट इनिट. तर आपल्याला माहिती आहे इनिट काय करतो? प्रोव्हायडर, बॅकएंड अँड कम्प्लीट प्रोजेक्ट. नाईस. देन त्यानंतर कोणती आहे कमांड? टेराफॉर्म. एफएमटी काय करतं? फॉर्मॅटिंग करतं. बरोबर, फॉर्मॅट करतो. फॉर्मॅटिंग करतो. कसंही ओबडधोबड कोड असला आपला मागे पुढे असेल तर त्याला काय करतो? प्रॉपर फॉर्मॅटिंग करतो. नेक्स्ट स्टेज काय असते? टेराफॉर्म प्लॅन. प्लॅन मध्ये काय करणार? प्लॅन मध्ये काय करतो? प्लॅन मध्ये काय होतं सांगा? View changes. येस. जे पण आपण चेंजेस अप्लाय करतोय ते सगळे चेंजेस काय होणार? आपण बघू शकतो की ऍक्च्युली हे सगळे अप्लाय झाल्यानंतर काय दिसणार आहेत आपल्याला, कोणता रिसोर्स क्रिएट होणार आहे. इट मीन्स वॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट, इट विल गिव्ह यू अ ब्लूप्रिंट ऑफ युअर कॉन्फिगरेशन. ठीक आहे, जे पण तुम्हाला क्रिएट करायचं आहे AWS क्लाउडवर. करेक्ट? हा. एकदा तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, स्ट्रक्चर म्हणू शकता किंवा स्कीमा म्हणू शकता किंवा ब्लूप्रिंट म्हणू शकता टेराफॉर्म प्लॅन मध्ये. देन त्यानंतर नेक्स्ट स्टेप टेराफॉर्म अप्लाय. अप्लायने काय होतं? टेराफॉर्म अप्लायने काय होईल? पूर्ण जे रिसोर्सेस तुम्हाला जे क्रिएट करायचे आहे ते अप्लाय होणार. परफेक्ट आहे. हा. तर येस, एक इथे ऍड करू टॅग्स. टॅग्स. ठीक आहे. टॅग्स मध्ये तुम्ही काय करणार? की आणि व्हॅल्यूज देणार परत. बट आता इथे टॅग्स आपल्याला जर मल्टिपल द्यायचे असेल तर काय करावं लागेल? याचा ब्लॉक क्रिएट करावा लागेल. ठीक आहे, विजिबल आहे सर्वांना? ओके. देन त्यानंतर मी इथे काय लिहितोय? नेम, स्मॉल नेम. ओके. नेम इक्वल्स टू सिंपल काय लिहिणार मी इथे? माय EC2 समथिंग. आणखी इथे env लिहा, डेव एन्व्हायरमेंट. आणखी मी इथे लिहितोय कॅपिटल नेम. काय लिहितोय? कॅपिटल नेम. आता याचा काय यूज केस आहे ते बघावं लागेल की स्मॉल एन लिहिला तर काय होईल आणि कॅपिटल एन लिहिला तर काय होईल. तर स्मॉल एन मीन्स सिंपल टॅग आणि कॅपिटल एन लिहितोय आपण तर त्याला त्या मशीनला नाव सुद्धा येणार. आपण मशीन काल क्रिएट केली पण त्याला नाव आलेलं होतं का? नाही आलेलं. ठीक आहे.
तर माय ईसी नाही, नाव काहीतरी वेगळं देऊ आपण, SPIDER समथिंग असं काहीतरी. क्लिअर आहे? परफेक्ट. नाव कमिट इट. कमिट करण्यासाठी git add git commit -m message काय tags added. जे काम तुम्ही करताय बी स्पेसिफिक तेच कमिट मध्ये देऊन द्यायचं, जेणेकरून समोर जाऊन तुम्हाला आयडेंटिफाय करायला इझी होईल. देन git push origin मेन मध्येच काम करतोय आपण. चलाय, व्हेरी गुड. सो कुठे येणार आपण आपल्या मशीन मध्ये, आणि इथे काय करावं लागतं, git इकडे काय करावं लागेल, पुल करावं लागेल. पुल अपडेटेड कंटेंट घ्यावं लागेल ना. git pull origin मेन. इथे काही चेंज केलं होतं का, git stash. ठीक आहे, git pull origin मेन. परफेक्ट. पहिली कमांड terraform fmt. fmt आधी करा किंवा init आधी करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. झालंय, fmt मध्ये फॉर्मॅटिंग झालंय. देन git init सॉरी terraform init. आता आपण बघू प्रत्येक स्टेज मध्ये काय चेंजेस होतात. आपण तर फक्त स्टेजेस बघितले आहे, प्रत्येक स्टेज मध्ये काय प्रॉब्लेम, काय न्यू तुम्हाला बघायला मिळेल आणि चेंजेस काय होतात, कशा पद्धतीने तो काम करतोय, ऍक्च्युली कोणत्या फाइल्स क्रिएट होतात, तर त्यांचं सगळं इम्पॉर्टन्स आपण बघून घेऊ. क्लिअर आहे? ओके. तो एफएमटी काय करते एवढं तर माहिती आहे तुम्हाला. एफएमटी स्टार्टिंगलाच अप्लाय करून घ्यायचं, म्हणजेच फॉर्मॅटिंगचा काही प्रश्न राहणार नाही. देन टेराफॉर्म इनिट. इनिट मध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय करतोय. काय झालं, स्पेल रॉंग झाला आहे. एंटर. तो इनिशियलायझिंग बॅकएंड, व्हेरी फर्स्ट इनिशियलायझिंग बॅकएंड. आता हे बॅकएंड काय असतं ऍक्च्युली ते तुम्हाला नंतर कळेल. बट काय करतोय, बॅकएंड इनिशियलाइज करतोय, देन तो प्रोव्हायडर इनिशियलाइज करतोय. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर तो इन्स्टॉल करेल, बट तो अवेलेबल आहे तर काय म्हणतोय, रियुजिंग प्रिव्हियस व्हर्जन ऑफ हॅशिंग ऑफ AWS रजिस्ट्री. आता ह्या इनिट नंतर तो ऍक्च्युली काय करणार, तर इथे बघा ls -a करतोय मी. -a चा काय अर्थ असतो माहिती आहे, काय असतो, ऑल हिडन फाइल्स. पण इथे तुम्हाला दिसेल हिडन मध्ये एक डॉट टेराफॉर्म नावाची डायरेक्टरी. करेक्ट आहे? हा. आता यामध्ये ऍक्च्युली हे काय असते, तर हे डायरेक्टरी म्हणजेच तुमची रजिस्ट्रीची डायरेक्टरी असते. याच्या आतमध्ये जर तुम्ही चेक केलात, डॉट टेराफॉर्म ls काय आहे, प्रोव्हायडर दिलेला आहे, बरोबर. प्रोव्हायडर जो आपण यूज करतोय. अगेन यामध्ये जर आपण चेक केलं, प्रोव्हायडर मध्ये काय असते, तर प्रोव्हायडर मध्ये काय दिसतंय, रजिस्ट्री डॉट टेराफॉर्म डॉट आयओ. देन अगेन यामध्ये चेक करा, रजिस्ट्री मध्ये काय असेल, हॅशिकॉफ. हॅशिकॉफ मध्ये काय असेल, AWS दिसतंय इथे. AWS च्या आतमध्ये काय असेल, तर AWS च्या आतमध्ये दिसतोय त्याचा वर्जन. क्लिअर झालं? तर ह्या रजिस्ट्रीला तो काय करतोय, डाउनलोड करतोय इथे. कारण काय, त्याला AWS सोबत कम्युनिकेट करायचं आहे, त्याच्याशिवाय ते होणार का, नाही. एवढं आलं लक्षात? हा. दुसरं दुसरं आहे, या रजिस्ट्री रिलेटेड वर्जन रिलेटेड इन्फॉर्मेशन ठेवणारी दुसरी फाईल म्हणजे terraform.log.hcl. ठीक आहे, मी जे पण सांगतोय ते तुम्हाला इन डिटेल मध्ये आणखी बघायचं आहे. terraform.log.hcl ही कशासाठी फाईल करणार, कशासाठी यूज केस आहे याचा, डिपेंडन्सीज आणि आपला जो रजिस्ट्रीचा वर्जन आहे तो इथे असतो. ते कॉन्फिगरेशन कुठे असणार, terraform.log.hcl मध्ये. समजलं? ठीक आहे, ओके. तर पहिली स्टेज झाली इनिट. त्यानंतर terraform काय करणार, प्लॅन. ओके.
प्लॅन करतोय आपण, तर प्लॅन मध्ये आपल्याला माहिती आहे तो स्ट्रक्चर दाखवतो की तो AWS इन्स्टन्स AWS वर जाऊन काय क्रिएट होणार आहे. जर तुम्ही कन्फर्म असाल, शुअर असाल तर समोर जाणार, नाही तर नाही. लेट रिस्पॉन्स. येस, आले आहे रिस्पॉन्स. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की आपण काय काय यूज केलंय. आता इथे दिसतंय तुम्हाला टॅग्स ऍड झालेले दिसतात. ठीक आहे, परफेक्ट. देन त्यानंतर नेक्स्ट स्टेप, टेराफॉर्म अप्लाय. अप्लाय करतोय आपण. आणि देन अगेन हा आपल्याला अरे यार, टेराफॉर्म अप्लाय. हा, अप्लाय मध्ये अगेन तो आपल्याला स्ट्रक्चर सांगणार आणि शुअर असाल तर तो समोर जायला रेडी आहे. त्यासाठी आपल्याला त्याला काय द्यावं लागेल, परमिशन द्यावी लागेल. एस टाईप करावं लागेल. एस टाईप केल्यानंतर तो स्टार्ट करणार क्रिएट करायला. आता अप्लाय झाल्यानंतर ना, तिथे काही आपल्याला आणखी न्यू टर्म्स बघायला मिळेल. त्या काय असतात, त्यांचा इम्पॉर्टन्स काय असतं ते समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्यावरच क्वेश्चन विचारला जातात. आलं आहे. ठीक आहे. मी जेव्हा इथे एस करणार, एस करतोय, क्रिएट व्हायला सुरुवात होईल. सी क्रिएटिंग. आणि इथे आपण AWS वर बघू शकतो एक इन्स्टन्स आपला क्रिएट होत असेल. रिफ्रेश द पेज. सी काय नाव आलं इथे, स्मॉल एन लिहिलेलं, जो आपण टॅग देतोय इथे स्मॉल एन मधला, ते घेतलंय का त्यांनी? नाही. कोणतं घेतलंय? कॅपिटल एन जो आपण यूज करतोय ते घेतलेलं आहे. म्हणजेच कॅपिटल नेम जर तुम्ही लिहिताय तर त्याला नाव इथे विजिबल होणार. आणि बाकीचे टॅग्स कुठे गेलेत? तर बाकीचे टॅग्स टॅगच्या सेक्शन मध्ये दिसेल. सी dev my EC2 आहे अवेलेबल, राईट. तर या पद्धतीने तुम्ही टॅगिंग अप्लाय करू शकता. नेक्स्ट, अप्लाय झालेला आहे. परफेक्ट. आता इथे काय चेंजेस होईल, तर इथे ls करून बघा. इथे एक फाईल दिसते तुम्हाला, terraform डॉट tf state फाईल. कोणती फाईल दिसतीये? tf state फाईल. तर अप्लाय केल्यानंतर ही फाईल क्रिएट होते. कोणती फाईल क्रिएट होणार? terraform डॉट tf state फाईल. आणि ही तुमच्या terraform मध्ये खूप इम्पॉर्टंट फाईल आहे. का बरं इम्पॉर्टंट फाईल आहे? कारण आता जे आपण क्रिएट केलंय टेराफॉर्मने, कुठे AWS वर जे क्रिएट केलेलं आहे, या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड कंप्लीट इन्फॉर्मेशन कुठे असणार, तर या फाईल मध्ये असणार. कुठे असणार ते? या फाईल मध्ये असणार. तुम्हाला चेक करायचं असेल तर कॅट टेराफॉर्म डॉट tf state ला ओपन करून बघा. आणि ही असेल त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन की व्हॅल्यू फॉर्मॅट मध्ये, जेसन फॉर्मॅट मध्ये. क्लिअर आहे? तर इथे काय काय अवेलेबल आहे बघा. वर्जन दिलेलं आहे, टेराफॉर्मचा वर्जन दिलेला आहे. देन त्यानंतर मोड, मोड कसं मॅनेज्ड आहे, मीन्स टेराफॉर्म मॅनेज्ड. देन त्यानंतर काय केलंय आपण क्रिएट, EC2 इन्स्टन्स, नेम, प्रोव्हायडर कोण आहे, रजिस्ट्री त्याची कोणती यूज होत आहे बघा. ठीक आहे. देन इन्स्टन्सचा पूर्ण स्कीमा, AMI कोणती यूज केली आहे, ARN त्याचं काय आहे, पब्लिक IP. येस. अवेलेबिलिटी झोन कोणता असाइन झालेला आहे, आपण दिलं होतं का? नाही. बट अवेलेबिलिटी झोन त्याने असाइन केलाय ऑटोमॅटिक. करेक्ट. देन त्यानंतर आणखी भरपूर सारी इन्फॉर्मेशन असेल इथे. CPU रिलेटेड ऑप्शन्स आहे, याच्या नेटवर्कची इन्फॉर्मेशन असेल, मेटा डेटा रिलेटेड इन्फॉर्मेशन, नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर ही पूर्ण बघा, प्रायव्हेट IP आणि त्यांचा DNS वगैरे काय आहे, पब्लिक IP कोणता आहे, हे सुद्धा इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल आहे. मी इट मीन्स ओव्हरऑल ऑल डिटेल अबाउट युअर इन्फ्रास्ट्रक्चर कुठे असणार, या TF स्टेट फाईल मध्ये. तर तुम्हाला क्वेश्चन कसा येतो इंटरव्ह्यूज मध्ये, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेराफॉर्म TF स्टेट फाईल अँड हाऊ हाऊ टू प्रिव्हेंट दिस फाईल. जर ही फाईल
डिलीट झाली या सिस्टम मधनं. आता इन्फ्रास्ट्रक्चर तर क्रिएटेड आहे. आता बघा काय इश्यू येऊ शकतात. टेराफॉर्म TF स्टेट फाईल जर तुमच्या सिस्टम मध्ये आता अवेलेबल नाहीये, तर काय होईल? कॉन्फिगरेशन मीन्स जो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे AWS वर, त्याची इन्फॉर्मेशन असेल का इथे? नाही असणार. करेक्ट? TF स्टेट फाईल काय होल्ड करताय? इन्फ्रास्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन. आणि टेराफॉर्म काय करेल? प्रत्येक वेळेस या स्टेट फाईलला रेफर करणार. कशासाठी? जर आपल्याला काही मॉडिफिकेशन करायची आहेत, तर ते मॉडिफिकेशन तो कधी करणार? आधी सर्वात आधी इथे चेक करणार की त्या नावाचं कॉन्फिगरेशन अवेलेबल आहे का. जर EC2 इन्स्टन्स म्हणतो आपण, त्याचं नाव चेंज करायचं आहे, स्पायडरच्या जागी स्पायडरमॅन 2 लावायचं आहे. ओके, तर ऍक्च्युली स्पायडर नावाचं आहे का इन्स्टन्स क्रिएटेड, तो कुठे चेक करणार? या फाईलमध्ये चेक करणार. समजलं? आणि जर असेल तर त्याला मॉडिफाय करेल किंवा डिलीट करायची असेल तर डिलीट करेल. समजतंय? ठीक आहे. तर या फाईलचा रेफरन्स घेणार टेराफॉर्म प्रत्येक वेळेस तुमच्या क्लाउडवर काही मॉडिफिकेशन, काही चेंजेस, काही डिलीट करण्यासाठी. ओके, दॅट इज वाय दिस फाईल इज मोस्ट इम्पॉर्टंट फाईल. समजलं? देन ही फाईल आता आपल्याला काय करावं लागतं? ही फाईल इम्पॉर्टंट फाईल आहे. लेट्स कन्सिडर करा आपण 3-4 प्रोजेक्ट मध्ये काम करतोय. 3-4 माझे फ्रेंड्स आहेत किंवा मी, मला इन्क्लुडिंग, आम्ही 4 लोक काय करतोय? आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय. तर ही फाईल जर मी क्रिएट करतोय इन्फ्रास्ट्रक्चर, तर माझ्या सिस्टम मध्ये असेल, बाकीच्यांच्या सिस्टम मध्ये असेल का? तर या फाईलला ग्लोबली अवेलेबल पण करावं लागतं. ग्लोबली मीन्स आपल्या टीमसाठी. कारण ती फाईल माझा कलिग सुद्धा ऍक्सेस करू शकला पाहिजे. त्याने जर काही अप्लाय केलं तर त्याला पण इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. काही मॉडिफिकेशन करायचे असेल, मी अब्सेंट आहो, तर माझा कलिग काम करेल, बट त्याच्याकडे ही फाईल असायला पाहिजे. दॅट इज वाय या फाईलला प्रोटेक्ट पण करायचं असतं. आणि जर मिस झाली तर तुम्हाला माहिती आहे काय इश्यू येईल? तो डिलीट करू शकणार नाही, काही मॉडिफिकेशन करू शकणार नाही. कोण? टेराफॉर्म. कळलं? ठीक आहे. तर यासाठी या फाईलला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो? तर बॅकएंड यूज करतो. स्टार्टिंगला तुम्हाला एक लाईन आली, इनिशियलायझिंग बॅकएंड, राईट? तर या फाईलला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो? बॅकएंड. आता बॅकएंड मल्टिपल बॅकएंड यूज करू शकतो. बॅकएंड मीन्स कशासाठी यूज केलं जातं? तर या फाईलचा बॅकअप घेण्यासाठी. या फाईलचा बॅकअप घेण्यासाठी, कारण बॅकअप असेल तर आपण रिस्टोर करू शकतो. जर बॅकअपच नाही आहे आणि डिलीट झाली फाईल, तर काही पॉसिबल होईल का चेंजेस? आपल्याला AWS वर जावं लागेल, मॅन्युअली डिलीट करावं लागतील, आणि ती प्रोसेस आपण करू शकणार नाही. परफेक्ट आहे? समजलं एवढं? ओके. तर आता एक न्यू ब्लॉक आपण बघू. कोणता ब्लॉक? बॅकएंड ब्लॉक. कोणता ब्लॉक? बॅकएंडचा ब्लॉक. आणि तो आपल्याला लिहायचा आहे आपल्या फाईलमध्ये. हिअर. आणि तो ब्लॉक स्टार्टिंगला लिहिला जातो प्रोव्हायडरच्या पण वरती. आणि तो स्टार्ट होतो टेराफॉर्म मध्ये. टेराफॉर्म तो स्टार्ट कसा होईल? टेराफॉर्मने. आणि याच आतमध्ये असेल बॅकएंड. या आतमध्ये काय असेल? बॅकएंड. आणि आता आपल्याला ही फाईल कुठे स्टोअर करायची आहे? ऍज अ बॅकअप. ऍज अ बॅकअप ही फाईल कुठे स्टोअर करायची आहे? स्टोरेज साठी AWS मध्ये काय काय अवेलेबल आहे? S3 अवेलेबल आहे. आणखी RDS अवेलेबल आहे. आणखी तर इथे काय यूज EBS केलं volume. जातं? येस, EBS व्हॉल्यूम अवेलेबल आहे, है ना? NFS अवेलेबल आहे. EFS ऐकलं असेल तुम्ही, नेटवर्क फाईल सिस्टम असतात ना, भरपूर सारे स्टोरेज ऑप्शन्स अवेलेबल आहे. बट आता इथे मेनली आपण काय यूज करणार? S3 यूज करणार. पण आता S3 तर आपण सिलेक्ट केलंय, बट S3 मध्ये काय काय असते? बकेट असते. आपण दिली का इथे? नाही. तर इथे यायचं आणि काय लिहायचं आता? बकेट. आणि बकेटची व्हॅल्यू काय असेल? नाव बकेटचं आहे का आपण क्रिएट केलेली एखादी? नाही, क्रिएट करावी लागेल. तर चला करूया. AWS अकाउंट इथे आहे आपला. S3 सर्च करा. इथे दिसतोय, याला मी ओपन करतोय. हिअर. आणि एक बकेट क्रिएट करू आपण. ठीक आहे?
एवढ्या बकेट दिसत आहेत मला, बट यापेक्षा आपण काय करणार, एक न्यू बकेट क्रिएट करणार. जनरल पर्पज हवी आहे आपल्याला. नॉर्मली बकेटचं नाव देऊ आपण इथे. नाव आपण काय देणार, BATCH25. लेट्स चेक. बाकी काही करायची गरज नाहीये, सिंपल याला क्रिएट करणार. ओके, ऑलरेडी टेकन. 1 2 3 क्रिएट. यस, क्रिएटेड. परफेक्ट. तर आता आपल्याला काय हवंय, आपल्या बकेटचं नाव दिलंय. आता या बकेटमध्ये आपण काही जर अपलोड करतोय किंवा हा रिजन, इथे रिजन लिहावं लागेल. कोणत्या रिजन मध्ये आहे, US नॉर्थ व्हर्जिनिया, सेम रिजन आहे ना. तर आपल्याला माहिती आहे रिजन कसं लिहितो आपण, तर हे रिजन पण देऊ आपण इथे. क्लिअर झालं. हा, नेक्स्ट. आता जे टेराफॉर्म TF स्टेट फाईल आहे ते S3 मध्ये आल्यानंतर त्याचं नाव काय असलं पाहिजे, S3 मध्ये आल्यानंतर त्याचं नाव काय असलं पाहिजे, ते द्यावं लागेल, बरोबर. सेमच नाव असायला पाहिजे. तर इथे ते नाव देण्यासाठी काय करावं लागेल, की लिहावं लागेल. काय, की. की मीन्स त्याचं नाव, त्या फाईलचं नाव असणार. जर तुम्ही की लिहत नाहीये तर तो नंतर ना तुम्हाला विचारतो की तुम्हाला काय ठेवायचंय कीचं नाव, म्हणजे फाईलचं नाव. कधी विचारेल, जेव्हा आपण टेराफॉर्म अप्लाय करणार. प्रॉम्प्ट येणार, अ नेम फॉर युअर TF स्टेट फाईल इन S3 बकेट, या पद्धतीने. विदाउट की तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे, बट मी इथेच देतोय फाईल मध्येच. तर काय नाव असेल, मी सिंपल इथे देतोय TF स्टेट फाईल समथिंग. इथे कुठलेही नाव देऊ शकता तुम्ही S3 बकेट मध्ये. क्लिअर आहे. सेम नाव द्यायचं आहे तर सेम नाव द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, हे झालं. देन त्यानंतर बस एवढंच करायचं असतं. अगेन आपण याला काय करणार, ऍड कमिट. कमिट मध्ये काय होईल, मेसेज बॅकएंड ऍडेड. आणि काय करणार आपण, पुश करणार. सर आपण लोकली चेंजेस चेक नाही करू शकत काय? ग्लोबली नाही नाही, लोकली म्हणतात, लोकली. जसं आपण एव्हरी टाइम गीट पुश करतो, तर आपण हा हा, लोकली चेक नाही करू शकत काय हे रन होता का नाही होता म्हणून? नाही. जर लोकली करायचं असेल तर डायरेक्टली आपण काय करू शकतो, या सिस्टम मधनं इथे तुम्हाला टेराफॉर्म इन्स्टॉल करावं लागेल. आता ती मी केलं नाहीये टेराफॉर्म, ओके. त्यामुळे. ठीक आहे, इथे टेराफॉर्म इन्स्टॉल करावं लागेल. इथेच तुम्हाला टेराफॉर्म अप्लाय करता येईल. त्यासाठी तुम्हाला मग इथे काय द्यावं लागेल, ऍक्सेस की, सिक्रेट की द्यावी लागेल प्रोव्हायडरच्या सेक्शन मध्ये. आणि डायरेक्टली तुम्हाला या इन्स्टन्सची गरज पडणार नाही. AWS मध्ये जो इन्स्टन्स क्रिएट केलाय आपण, या इन्स्टन्सची गरज पडणार ओके. नाही. टेराफॉर्म काय असेल, डायरेक्टली तुमच्या लॅपटॉप मध्ये असेल आणि इथूनच तुम्ही डायरेक्ट AWS मध्ये काम करू शकता. ही प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, राईट. राईट राईट सर. आणि सर येस. सिक्वेन्स मॅटर करते का ह्याच्यात, जो आपण इथं फील्ड लिहितो ते, जसं टेराफॉर्म आहे, प्रोव्हायडर आहे, रिसोर्सेस आहे? मोस्टली प्रोव्हायडर आधी लिहावंच लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला रिसोर्स नाही. बट सिक्वेन्स मॅटर नाही करणार. यासाठी हे तुम्ही सेपरेट सेपरेट फाईलमध्ये पण लिहू शकता. मी सध्या तुम्हाला एकाच फाईलमध्ये सांगतोय, बट कुठेही लिहा. ते टेराफॉर्म आयडेंटिफाय करतो की ऍक्च्युली काय आपल्याला सिक्वेन्स आहे तो, आणि तो सिक्वेन्शियल काम करतो. तुम्ही कुठेही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. ओके. जेव्हा तो इनिट करतोय ना, तेव्हा तो तुमची फाईल रीड करतोय आणि फाईलमध्ये त्यानंतर ना तो इनिशियलाइज करतोय. फाईल रीड करणार, फाईलमध्ये त्याला जे सिक्वेन्स मिळेल, सॉरी, जे पण नेसेसरी टर्म्स त्याला आधी अप्लाय करायचे तर तो त्याला चेक करेल. जर प्रोव्हायडर त्याला दिसतोय तर तो त्याला प्रोव्हायडरला कन्सिडर करेल. इट डझंट मॅटर तुम्ही हे खाली लिहिताय मागे लिहिताय काय, बट जो आपल्याला अंडरस्टँडेबल सिक्वेन्स असेल तो या पद्धतीने असेल. की आपण काय करणार, प्रोव्हायडर कुठेही मधात नाही लिहिणार. आपण स्टार्टिंगलाच आपल्याला दिसायला पाहिजे की आपला क्लाउड कोण आहे, त्यासाठी आपण हे स्टार्टिंगला लिहितोय.
आपल्याला स्टार्टिंगला दिसायला पाहिजे की आपण काय लिहितोय, बॅकएंड लिहितोय. करेक्ट? त्यामुळे ओके. हम्म. सर इथे एक सांगा, जसं आपण इथं हे करतो हर वेळेस आपण AMI इन्स्टन्स टाईप, तर आपल्याला तर आपण तर माहित नाही राहत ना आपण स्टार्टिंगला, जसं आपण टेराफॉर्म नाही, अप्लाय करतो. ओके. तर इथे आपल्याला व्हेरिएबल्स यूज करायचे असतात. ओके. हा, माहिती आहे हे एएमआय नेहमी चेंज होत असणार. हां. रिजन मध्ये हां, राईट. रिजन चेंज, हां. एएमआय चेंज, की चेंज, सिक्युरिटी ग्रुप चेंज, सगळ्या गोष्टी चेंज होणार. तर आपण व्हेरिएबल्स पण बघणार. पण आता सध्या आपण लाईफ सायकल मध्ये आणखी काही इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत त्या बघतोय. आणि जो इम्पॉर्टंट पार्ट्स ओके. आहे ते आधी बघून घेऊ. ठीक आहे? ओके. तर ओके. व्हेरिएबलचा यूज आहे आपल्याकडे, व्हेरिएबल आपण यूज करू, नो इश्यू. हा, आणि प्रत्येकासाठी तुम्ही सेपरेट सेपरेट फाईल जरी क्रिएट केली प्रत्येक ब्लॉकसाठी, ते पण चालेल. आता मी काय करू शकतो, हा टेराफॉर्मचा बॅकएंडचा ब्लॉक आहे, मी याला इथे नाही लिहिणार. मी काय करणार, एक न्यू फाईल क्रिएट करणार. काय क्रिएट करणार, एक न्यू फाईल क्रिएट, सॉरी काय झालं इथे, अनटायटल्ड आहे इथे, याला बंद. हा, तर इथे एक न्यू फाईल क्रिएट करणार मी, बॅकएंड डॉट टीएफ. काय प्रॉब्लेम काय असलं पाहिजे आपलं, एक्सटेन्शन टीएफ असलं पाहिजे. आणि टेराफॉर्म काय करतोय, पूर्ण प्रोजेक्टला स्कॅन करतोय. म्हणजेच त्यामध्ये कितीही फाईल असू दे, तो प्रत्येक फाईलला चेक करतोय आणि देन इनिशियलाइज करतोय. देन त्याला जे प्रोव्हायडर सापडला तर तो प्रोव्हायडरला इनिशियलाइज करेल, बॅकएंड सापडलं तर बॅकएंडला इनिशियलाइज करेल, आणि रिसोर्स सापडला तर रिसोर्सला इनिशियलाइज करेल. कळलं? तर मी सेपरेट फाईलमध्ये लिहितोय. क्लिअर झालं हे? इवन प्रोव्हायडरसाठी सेपरेट फाईल क्रिएट करा. आणि हाच एक मेन काय असतो, स्टँडर्ड फॉर्मॅट, सेपरेट सेपरेट फाईलमध्ये लिहिणे. म्हणजेच प्रोव्हायडरला जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर या फाईलमध्ये यायची गरज नाही. तुम्ही प्रोव्हायडरची फाईल सेपरेट आहे, तिथे जाऊन चेक करणार. आता जसं आपण बॅकएंड लिहिलंय, तर बॅकएंड आपला S3 असू शकतो, कुठलाही काही असू शकतो, किंवा बकेंड चेंज होऊ शकते. तर आपण इथे येणार का, नाही, बॅकएंडच्या फाईलमध्ये जाणार. अंडरस्टूड? दॅट इज द वे. सो जस्ट कमिट इट. समोर आपण व्हेरिएबल कसे यूज करायचे ते पण बघू. ठीक आहे? बट आता एवढा पोर्शन आपण बघून घेऊ. क्लिअर झालं? ठीक आहे. तर आपण आपल्या सिस्टम मध्ये येणार. इथे माझ्याकडे टेराफॉर्म आहे म्हणून मी इन्स्टन्सचा यूज करतोय. बट तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर डायरेक्टली कॉन्फिगर करू शकता ऍक्सेस की सिक्रेट कीचा यूज करून. माहिती आहे AWS कॉन्फिगर? ठीक आहे, त्याच्याने होईल. किंवा मग इथे प्रोव्हायडर जिथे आपण लिहितोय इथेच ऍक्सेस की सिक्रेट की देऊन द्यायची. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपवरून डायरेक्टली AWS सोबत कम्युनिकेट करू शकता. टेराफॉर्म इथे इन्स्टॉल्ड असलं पाहिजे. सगळ्या कमांड्स तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून चालवू शकता. क्लिअर? ओके, परफेक्ट. गिट पुल ओरिजिन मेन. काय, आपण काही चेंजेस तर नाही केले ना? हा, प्रत्येक वेळेस स्टॅश का दाखवतोय? गिट स्टॅश. हा, अच्छा, FMT लावतोय आपण म्हणून तो हे करतोय. ठीक आहे. काय करतोय आपण इथे, टेराफॉर्म FMT करतोय ना, आणि तो फॉर्मॅट करतोय. हा, त्यामुळे ते स्टॅश मध्ये टाकावं लागतं आपल्याला. ओके, गुड. तर दोन्ही फाईल त्याने परफेक्ट केल्या आहेत. देन त्यानंतर टेराफॉर्म. आता बघा, मी अगेन इनिट करणार कारण बॅकएंड आपण डिफाईन केलेलं आहे. तर इनिट इनिशियलायझिंग द बॅकएंड. बट एरर आलेला आहे. काय एरर आहे हे बघा. काय एरर आहे जरा बघा, व्यवस्थित रीड करा. Terraform failed to load the default state from the S3 backend. Why? Access नाहीये. Forbidden. त्याला मिळतच नाहीये S3. आणि हे कुठे आपण सेट केलेलं आहे?
कुठे आहे या इन्स्टन्सला एक्सेस कुठून मिळेल? रोल, आपण रोल डिफाईन केलाय आणि त्या रोल मध्ये काय दिलेलं आहे फक्त EC2 टाकलेलं आहे ना, तर आपण S3 पण ऍड करून घेऊ. रोल, काय रोलचं नाव आपल्या? एनी आयडिया? दिस वन. एडिट रोल, सॉरी ऍड परमिशन, अटॅच पॉलिसी, कोणती पॉलिसी? S3. फुल एक्सेस देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सध्या. Amazon S3 फुल एक्सेस. फाइल्स नाही, दिस वन. ओके, सो ऍड permission added. Now try again in it. See, काय म्हणतोय? डू यू वॉन्ट टू कॉपी एक्झिस्टिंग स्टेट, कारण आपल्या सिस्टम मध्ये ऑलरेडी TF स्टेट फाईल अवेलेबल आहे, बरोबर? हा, एक्झिस्टिंग स्टेट फाईलला जर तुम्हाला तिकडे बॅकएंड मध्ये पाठवायचं असेल तर तो काय म्हणतोय? व्हॅल्यू पाठवा S. ठीक आहे, येस, माझ्याकडे फाईल अवेलेबल आहे TF स्टेट फाईल, ती मला तिकडे S3 मध्ये पाहिजे. मी येस करतोय. सक्सेसफुली कॉन्फिगर्ड. Terraform will automatically use this backend unless the backend configuration change. Now provider. तर इनिट मध्ये बॅकएंड काय असते समजलं? इनिशियलाइज केलंय त्यांनी. परफेक्ट. नाव आपली पूर्ण प्रोसेस आपल्याला माहिती आहे. हा, S3 मध्ये येऊन बघा. S3 कुठे आहे आपलं? इथे. रिफ्रेश करतोय मी. ही बकेट सुद्धा तुम्ही टेराफॉर्मने क्रिएट करू शकता. मी तर मॅन्युअली केली आहे. ही बकेट सुद्धा तुम्ही कशाने क्रिएट करणार? टेराफॉर्मने क्रिएट करणार. तो तुम्हाला टास्क. बकेट्स वगैरे क्रिएट करणे, बकेटच्या आतमध्ये एक फाईल अपलोड करणे, ते तुमचं टास्क. बघा फाईल आली आहे आणि जे की नाव दिलेलं आहे मी की, बघा त्याने दुसरी फाईल आहे, ह्या फाईलला पण त्याने रीड केलंय आणि इथून त्याने टेराफॉर्मचा बॅकएंड एक्सेप्ट केलेला आहे. दोन सेपरेट फाईल आहेत ना, बरोबर? हा, तर वेगवेगळ्या फाईल्स लिहू शकतो आपण. सी, हेच नाव दिलेलं आहे इथे. क्लिअर झालं टेराफॉर्म ब्लॉक? ओके. आणखी इनिट झालंय, सगळं झालंय. देन त्यानंतर जेव्हा तुम्ही डिस्ट्रॉय करणार, टेराफॉर्म अप्लाय केलं ना आपण, ठीक आहे, टेराफॉर्म अप्लाय केलेलं आहे. आता टेराफॉर्म जर परत मी अप्लाय करतोय तर तो काही चेंजेस दाखवेल का? स्पेल अजून चुकवली का मी? अप्लाय. काय म्हणतोय तो बघा. काय चेंज केलंय का आपण? काही चेंज नाही केलंय, फक्त बॅकएंड इनिशियलाइज करून त्याच्यामध्ये फाईल गेलेली आहे ती. बाकी काही रिसोर्स मध्ये चेंजेस नाही आहे. तरी तो म्हणतोय बघा इथे काय, नो चेंजेस 000, नो चेंज, नो ऍडेड, नो चेंजेस अँड नो डिस्ट्रॉय. क्लिअर झालं? ओके, सर तुम्हाला आता समजलं टेराफॉर्म TF स्टेट फाईलचं काय काम असणार? परफेक्ट आहे. नेक्स्ट, आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असते? जर आपल्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक नाहीये तर काय करणार आपण? येस, टेराफॉर्म डिस्ट्रॉय. करेक्ट आहे? स्पेल माझा बरोबर आहे? नाही, ओ आर. सी, आता टेराफॉर्म डिस्ट्रॉय केल्यानंतर आणखी तुम्हाला एक चेंज मिळतो. आणखी एक फाईल मिळेल आणि ती फाईल असेल तुमची टेराफॉर्म डॉट बॅकअप फाईल. टेराफॉर्म डॉट TF स्टेट डॉट बॅकअप तुम्हाला इथे दिसत असेल. हा, सी बघा, डिस्ट्रॉय करताना तो काय म्हणतोय आता? 1 टू डिस्ट्रॉय. ओके, हा, 1 टू डिस्ट्रॉय मध्ये इथे काय येणार आपल्याला? यस टाईप करावं लागेल. यस क्रिएट केला ना, बघा आता आपण एकच इन्स्टन्स घेतलाय म्हणून तो फास्ट काम करतोय. बट जर तुमच्याकडे भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर असेल,
VPC, सबनेट, राऊट टेबल ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तो तेवढा टाइम घेईल तर सगळ्यांना डिलीट करण्यासाठी. सो बी पेशन्स, पेशन्स. ओके. सो डिस्ट्रॉईंग. आता डिस्ट्रॉय केल्यानंतर ना आपल्याला एक आणखी फाईल दिसेल, terraform.tfstate.backup. डिस्ट्रॉय झालं. ओके. तर ls मध्ये बघा एक फाईल तुम्हाला दिसतीये, ही फाईल. कोणती फाईल आहे? terraform.tfstate.backup फाईल. या फाईलचा आता काही इम्पॉर्टन्स आहे आणि ही क्रिएट कधी होते तर डिस्ट्रॉय करतो आपण त्यानंतरच क्रिएट होते. डिस्ट्रॉय करतोय त्यानंतरच ही क्रिएट होणार. ओके. आता यामध्ये बघा कॅट करतोय मी terraform.tfstate फाईल. सी लक्ष द्या. tfstate इन्फ्रास्ट्रक्चर आपण डिलीट केलंय. या फाईलमध्ये इन्फॉर्मेशन असेल का? असेल का? दिसतीये का? काहीच नाही दाखवतोय तो. कॅट करतोय काहीच दिसत नाहीये. होते चालू? नाही. मग आता हे जे होऊ शकते समोर जाऊन तुम्हाला सेम टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे किंवा चुकून तुम्ही हे डिस्ट्रॉय केलेलं आहे. चुकून डिस्ट्रॉय केलंय बाय मिस्टेक. तर बॅकअप आहे का आपल्याकडे? नाहीये. तर हा टेराफॉर्म स्मार्ट आहे. टेराफॉर्म काय करतोय? आणखी एक फाईल क्रिएट करतोय बॅकअप नावाने. इथेच. कळलं? हा. तर ही फाईल बघा आता कॅट सॉरी tfstate डॉट बॅकअप. आता बॅकअप फाईलमध्ये ती पूर्ण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करून टाकतो तो. म्हणजे ऍक्च्युअल फाईल tfstate फाईल. जेव्हा तुम्ही डिस्ट्रॉय करता त्याचा बॅकअप घेतो तो टेराफॉर्म कुठल्या बॅकअप नावाच्या फाईलमध्ये. समजलं? तर ह्या फाईलचं पण इम्पॉर्टन्स तुम्हाला आलंय लक्षात? काय कन्फ्युजन, काय डाऊट? पक्का? सी फुल इन्फॉर्मेशन जे पण इथे आपण क्रिएट केलं होतं त्याच्या त्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन. सी तोच आयपी दाखवतोय जो होता. क्लिअर? तर नेक्स्ट टाइम तुम्ही याला सुद्धा रेफर करू शकता. इथे पण एक बॅकअप आहे आणि आपला S3 मध्ये एक बॅकअप आहे. कळलं? तर आपल्याकडे आता बॅकअप अवेलेबल आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर खूप इम्पॉर्टंट असतो. इन्फ्रास्ट्रक्चर डिलीट झाला तर आपल्याला त्याला परत क्रिएट करायचं आहे. तर या टाईपचे बॅकअप्स असणे आवश्यक आहे. काय कन्फ्युजन, काय डाऊट? ओके. सर पूर्ण लाईफ सायकल समजली? ओके गुड. टेराफॉर्म मध्ये आणखी कोणत्या कोणत्या कमांड्स तुम्ही मी तुम्हाला टास्क देतोय उद्याला काय करा. आणखी एक्स्ट्रा कोणत्या कमांड्स आपण बघू शकतो टेराफॉर्म मध्ये? फाइंड आउट करायचं. ठीक आहे. हा आणखी मी काय करणार आहे तुम्हाला उद्याला व्हेरिएबल्स कसे यूज करायचे ते सांगणार. दोन तीन पद्धतीने आपण व्हेरिएबल्स यूज करू शकतो. ऍज अ फाईल, ऍज अ डायरेक्टली व्हेरिएबल ब्लॉक क्रिएट करायचा, आउटपुट ब्लॉक कसा क्रिएट करायचा, लोकल काय असते हे आपण बघू त्याला. ओके. सध्या मला इथे स्टॉप करायचं आहे.